हे वडराचा प्रकार फार गंभीर आहे. कारण मला जी आता माहिती मिळते त्यावरून हॉस्पिटलची क्षमता नसताना जास्त पेशंट ॲडमिट करणं आणि शस्त्रक्रिया करणं तर म्हणजे त्या ठिकाणी तर सुदैवाने एक गोष्ट आहे की कोणत्या महिलेचा मृत्यू झाला नाही. परंतु मला हा प्रश्न पडलेला आहे की तिथलं ग्रामीण रुग्णालय आहे किंवा तिथे असणारं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे यांनी ताबडतोब याच्यावर कारवाई ताबडतोब या महिला प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयाच्या ऐवजी खाजगी रुग्णालयात का गेल्या? तर तिथे डॉक्टर नव्हते, व्यवस्था नव्हती. हे सगळे गंभीरच प्रश्न तयार झालेले आहेत. निश्चितच त्याबद्दल चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये सिव्हिल सर्जन असतील तालुक्याचे आरोग्य अधिकारी आहेत त्यांचं त्याबद्दल कारवाई करावी अशी विनंती मी माननीय जिल्हाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी केलेली आहे. आपण आपल्या नगर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघाचे उद्या अर्ज भरतोय. सकाळच्या फर्स्ट हाफमध्ये आपण नगर दक्षिणेचा अर्ज डॉक्टर सुजय यांचा भरतोय आणि सेकंड हाफमध्ये खासदार सदाशिव लोखंडे यांचे अर्ज आपण राहत्याला भरतोय. या अर्जाची भरण्याच्यामध्ये जी काही प्रक्रिया आहे मिरवणूक काढणं वगैरे ते होत राहील. उद्या अर्ज भरण्यासाठी राज्यातले माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य अजितदादा ते उपस्थित राहणार आहे. आमचा तोच प्रयत्न मला गेले वर्षभर सुरू आहे की या वाळू माफियाचा आच्छा जो मांडला गेला आहे जो मागच्या काळामध्ये मागच्या महसूल मंत्र्यांच्या काळामध्ये त्यांना जो राजश्री मिळत होता त्यांच्या स्वतःच्या तालुक्यामध्ये असेल किंवा अन्य सर्व राज्यामध्ये आज सुद्धा नगर दक्षिणेच्या उमेदवाराबद्दल बरोबर कोण आहेत यांच्यावर ज्या कारवाई झाल्या आहेत मला वाटतं सगळ्या राज्याला ही लागलेली वाळूची कीड होती, माफियांची कीड लागलेली आहे. अनेक तरुणांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहेत आणि मला वाटतं हा जो परभणीचा प्रकार आहे त्यातलाच एक भाग आहे की या वाळू माफियांच्या आता ह्या निवडणुकीच्या काळामध्ये आचारसंहितेचा गैरफायदा घेऊन मला वाटतं त्यांनी हा धंदा परत सुरू केलेला आहे. माझी मान्य जिल्हाधिकारी परभणीचे असतील किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांना माझी या निमित्तानं सूचना राहील की तात्काळ या बाबतीमध्ये कारवाई झाली पाहिजे, महसूल कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. असं की मी म्हटल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या त्यांचं मानसिक संतुलन ढासळलेलं आहे. त्या बेताल विधानं करतात, कुठलेही विधानं करतात. मला वाटतं ज्यांनी हिंदुत्वाची फारकतच घेतलेली आहे ते आज उसनावसन का आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि म्हणून मला वाटतं निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्यच आहे आणि शेवटी कायद्याचं राज्य आहे. कायद्याच्या राज्यामध्ये दिलेले निर्देश पाळलेच पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.